हॅलो, नमस्कार सर्वांना. गेल्या 8 दिवसापासून माझ्या Instagram फीडला कंटिन्युअसली एक व्हिडिओ स्क्रोल होतोय, ज्याच्यामध्ये काही जे कंटेंट क्रिएटर आहे, जे की बिझनेस पण चालवतात आणि त्यांच्या प्रॉडक्टची मार्केटिंग करतात. तर ते सांगत होते, की आम्ही 7-8 महिन्यापासून कंटेंट क्रिएट करतो. आमचे प्रॉडक्ट Instagramवर दाखवतो, पण त्यांना एकही सिंगल ऑर्डर किंवा एकही सिंगल प्रॉडक्ट त्यांचा विकला गेलेला नाहीये. सो मी पण 7-8 महिन्यापासून कंटेंट क्रिएशन करते. मी पण माझ्या प्रॉडक्टची मार्केटिंग करते आणि मला थोड्याफार रिसीव्ह झाल्या ऑर्डर, पण जेवढ्या मला एक्स्पेक्टेबल आहे तेवढ्या नाही. पण आपण Instagramला विकण्याची गोष्ट समजू नका. ती विकण्यासाठीचा तो प्लॅटफॉर्म नाहीये, तर तो आहे तुमच्या बिझनेसचा मार्केटिंग करण्याचा प्लॅटफॉर्म. सो तुम्ही याचा वापर करून तुमच्याकडे जे नवीन प्रॉडक्ट्स तुमच्या शॉपमध्ये अवेलेबल झाले आहेत, ते तुम्ही लोकांपर्यंत पोहोचू शकतात. म्हणजे ॲज अ मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही त्याच्याकडे बघू शकता, ना की विकण्यासाठी. सो लक्षात ठेवा आणि मला झालेला फायदा सांगते मी. मला जरी Instagramवरून म्हणजे अननोन पर्सनची जरी प्रॉडक्ट जी ऑर्डर रिसीव्ह झालेली नसेल, परंतु माझ्या आजूबाजूच्या एरियामधले लोक जे की माझे रील्स बघतात, माझे रील्स बघून माझ्या शॉपला व्हिजिट करणारे आणि माझ्याकडनं पर्चेसिंग करणारे असे भरपूर आहे. म्हणजे मला याचा नक्कीच फायदे झालेला आहे. पहिल्यापेक्षा माझ्या बिझनेसमध्ये नक्कीच ग्रोथ झालेली आहे. सो सांगायचं तात्पर्य एवढंच, तुम्ही जर एखादा बिझनेस ओनर असाल आणि तुम्हाला जर तुमचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचवायचे असेल, तर ॲज अ मार्केटिंग प्लॅटफॉर्म म्हणून तुम्ही Instagram, Facebookकडे बघू शकता. धन्यवाद.